न्यायालयाने असंही म्हटलं आहे की जर आता कुठले एक्झिट पोल दिले किंवा आता निकाल लागला तर त्याचा परिणाम जो आहे तो होणाऱ्या निवडणुकीवर होईल। त्यामुळे नेमकं नक्कीच फ्री अँड फेअर इलेक्शन्स होण्याकरिता कोर्टाच्या निदर्शनास आलेलं आहे। त्याचकरिता एक्झिट पोल हे देखील त्यांनी 20 तारखेपर्यंत पोस्टपोन केलं। संपूर्ण राज्याची निवडणूक मतदान प्रक्रिया जी आहे या सगळ्या निर्णयामुळे थांबलेली आहे। मतदान प्रक्रिया आजची जी संपूर्ण राज्यामध्ये आजची होणारच आहे आणि 20 तारखेची नियोजित वेळेनुसारच होईल। फक्त त्याच्यामध्ये काउंटिंग ऑफ वोट्स आणि डिक्लरेशन ऑफ इलेक्शन रिझल्ट्स हे पुढे ढकलण्यात आले। संपूर्ण मतमोजणी जी आहे ती आता 21 तारखेला संपूर्ण मतमोजणी ही 21 तारखेला होईल। किती ठिकाणच्या याचिका होत्या, काय काय त्या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं? आम्ही याचिका दाखल केल्या होत्या देवळीमध्ये, जिथे नगराध्यक्षांच्या याला सगळं संपूर्ण नगरपालिकेचं इलेक्शन स्टेड झालं होतं आणि वर्धेच्या 2 प्रभागांच्या आम्ही इलेक्शन याचिका दाखल केल्या होत्या। त्याच्यामुळे त्या याचिकावरती वरील प्रमाणे निर्णय झालेला आहे। आता पुढची सुनावणी सुद्धा 10 तारखेला ठेवण्यात, 10 तारखेला जे सुनावणी होणार आहे डिसेंबरमध्ये त्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे, तसंच नोटीस सुद्धा बजावण्यात 10 तारखेला माननीय उच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशन त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन यांना त्यांचं उत्तर दाखल करण्याकरिता आदेश पारित केलेला आहे व तो त्यांचं उत्तर दाखल केल्यानंतर त्याच्यावरती अंतिम सुनावणी होईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।